तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केट मधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. राहता शहरात एका मुलाने आपल्या 65 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामधंदा करत नाही याचा सतत जाब विचारत असल्याच्या रागातून आरोपीने आपल्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि फरशीने मारहाण करून जीवे ठार मारले. या घटनेमुळे राहता परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत उत्तम लक्ष्मण खैरे, वय वर्ष 65, राहणार घोलप मंगल कार्यालय राहता, हे त्यांचा मुलगा सचिन उत्तम खैरे याला तू काही कामधंदा करत नाही, कुठे कामाला जात नाहीस आणि पैसे कमवत नाहीस असे नेहमी बोलत असत. याचा राग मनात धरून 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोरील अंगणात सचिनने वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी सचिनने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारले आणि त्यानंतर जवळच असलेल्या फरशीने डोक्यावर व अंगावर गंभीर प्रहार केले. या भीषण हल्ल्यात उत्तम खैरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 147/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 130(1) आणि 115(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन उत्तम खैरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत या करत आहेत. वडिलांनी केवळ भविष्याची काळजी म्हणून कामाबद्दल विचारले असता पोटच्या मुलानेच रक्ताचे नाते विसरून त्यांचे आयुष्य संपवल्याने राहता शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.